नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ए फॉर आर्ट. आपण मेहंदीविषयी व्हिडिओ अपलोड करत आहोत, ज्यामध्ये 30 दिवसांचा मेहंदीचा कोर्स आहे. यामध्ये आपण प्रॅक्टिससाठी काही सराव दिलेले आहेत, ज्यामध्ये लाईन्स आणि शेप्सचा समावेश आहे. तर एक वही बनवून त्यामध्ये आपल्याला ब्लॉक्स आखून यामध्ये या लाईन्सचा प्रॅक्टिस करायचं आहे. तर सरळ रेषा, तिरप्या रेषा, डार्क लाईन्स, त्या पण सरळ, उभ्या, आडव्या, तिरप्या आपल्याला काढायच्या आहेत. झिगझॅग लाईन, दुसऱ्या लाईनमध्ये पहिल्यांदा ही झिगझॅग लाईन दिसते, ही झिगझॅग लाईनची प्रॅक्टिस करायची. झिगझॅग लाईनमध्ये कोन हा अपडाऊन फक्त फिरवायचा, जेणेकरून झिगझॅग पॅटर्न तयार होतो. नंतर एक डार्क लाईन, एक स्ट्रेट लाईन, एक डार्क लाईन, एक थिन लाईन प्रॅक्टिस करायची आहे. पुन्हा तिरक्या झिगझॅग लाईन काढायच्या आहेत. अशा रीतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जास्तीत जास्त लाईन स्ट्रेट येण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला मेहंदी सुबक येईल. त्याच्यानंतर चेक्ससुद्धा काढायचे आहेत, उभे आडवे लाईन्सचा वापर करून. चेक्समध्ये पुन्हा आपण डॉट टाकून डिझाईन बनवू शकतो. त्यानंतर तिरके चेक्स काढायचे आहेत. आता ही मेहंदी काढताना माझी वही होती ती टेबलवरती असल्याकारणानं माझा हात पुरत नव्हता, त्यामुळे काही लाईन्स माझ्या व्यवस्थित नाही आलेल्या. शक्यतो हातावर काढताना स्ट्रेट येतात, पण वही एकतर जवळ अगदी धरून आपल्या लाईन्स व्यवस्थित येऊ शकतात. आता हे डॉट्स आहेत, लाईन्सवरती डॉट्स काढले आहेत. आता स्ट्रेट लाईन काढून त्यावरती एक डार्क डॉट, नंतर स्मॉल डॉट, असे मिक्स पॅटर्नमध्ये आपण काढत आहोत. जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली जाईल तेवढे आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स काढताना मदत होईल. तर हे स्वर्ल कर्वमध्ये एक वही बनवून असे ब्लॉक्स टाकून प्रॅक्टिस करायची, सराव केला पाहिजे. फुलं वगैरे डिझाईन फुलांची डिझाईन काढताना याचा उपयोग होतो, किंवा मेहंदीचे आतली डिझाईन भरताना याचा उपयोग होतो. जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढं मेहंदी काढणं सोपं जाणार आहे. जितकी प्रॅक्टिस होईल तेवढं हाताला वळण पडेल आणि वेगवेगळे डिझाईन काढणं सोपं जाईल. अजूनही बरेचसे असे डिझाईन्स आहेत जे आपण प्रॅक्टिससाठी उपयोग करू शकतो. हा व्हिडिओ अगदी 17 मिनिटांचा होता, पण मी स्पीड कमी करून 5 मिनिटांवर केला आहे. हे डिझाईन काढताना जसा टाईम लागतो, प्रत्येकाच्या स्पीडवर अवलंबून आहे. मला 17 मिनटं लागले एवढं सगळं कंप्लीट करण्यासाठी. हे स्टार्स काढले आहेत, हे सर्कल्स, हे आपण झिगझॅग लाईन्स आहेत किंवा कोनिकल लाईन्स आहेत, याचा पण आपल्याला सराव करायचा आहे, वेव्ह लाईन्सचा. हे प्रॅक्टिस करण्याची गरज, असं की आपल्याला कोणतीही डिझाईन मग काढणं सोपं जातं आणि आपल्या हाताला पण वळण पडतं, जेणेकरून किती अवघड डिझाईन असेल तर आपला हात वळला जातो. यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. एकतर तुम्ही वही असं मांडीवरती ठेवलीत ना, तर तुम्हाला लाईन्स आहेत त्या स्ट्रेट मारता येतील. त्यामुळे शक्य तितकी वही स्वतःच्या जवळ असावी, जेणेकरून स्ट्रेट लाईन्स येतील.
मेहंदी काढताना शक्यतो हात आपल्या अगदी जवळ असतो, त्यामुळे आपल्याला